तरी लागणार एवढ्या मोठ्या 12.5 कोटीच्या महाराष्ट्राला 3-3.5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात काटा कलेक्ट करायला वेळ लागेल। आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले 54 लाख पुरावे सरकारनं सांगितले आमच्याकडे मिळाले। त्याचा कायदा पारित करायला 1 घंटा लागतो। तारखा चुकीच्या देण्याचा कुठेच काही मुद्दा येत नाही। शेवटी ज्या विषयाला जो वेळ लागेल तो लागेल, पण त्यामुळे एखादी तारीख दिली त्या तारखेपर्यंत पूर्ण होईल असं वाटलं। असं जर आपण एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही। अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही। डाटा गोळा करायला मागासले पणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही। ते 50%च्या वर जातं। मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर। ते 50%च्या वर जातं, ते टिकणार नाहीये। आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे। आणि आम्ही त्याची मागणीच नाही। मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे, आमची ती मागणी नाही। त्याला 1 वर्ष लागू शकतो, 50 वर्ष लागू शकते। आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर 100% 50 वर्ष लागू शकते। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागेल असं वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं होतं। डेटा गोळा करण्यासाठी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला वेळ हवाय आणि तो दिला पाहिजे, असं प्रत्येक वेळेस धारेवर धरणं सरकारला योग्य नाही, अशा आशयाचं वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं होतं। त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील असं म्हणालेत की आम्हाला ते कोर्टातलं आरक्षण नकोच आहे। कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यांना सरसगट ओबीसीमध्ये घेऊन कुणबी म्हणून ओबीसी म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ते देता येतं। कोर्टातलं आरक्षण आम्ही मागतच नाही, त्यामुळं डेटा गोळा करायची गरजच नाही, अशा आशयाचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। ते काल आपल्या मतावर ठाम होते की मराठा समाजाला जर 20 जानेवारीच्या अगोदर आरक्षण मिळालं नाही तर मराठा समाज लाखोंच्या संख्येनं मुंबईकडे कूच करेल आणि जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल, कसं देत नाही ते मी बघतोच। मग तुम्हाला तारीख पे तारीख मिळणार नाही, आरक्षण दिल्याशिवाय माघारी फिरणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय घरी परतणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। त्यासोबतच चंद्रकांत दादा पाटील यांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं।